सोनसाखळी चोरणाऱ्या आंतरजिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केलेले संशयित हे कुठले होते पाहूया सविस्तर बातमी। सिन्नर शिर्डी महामार्गावर असलेल्या मुसळगाव शिवारात काळ्या रंगाच्या दुचाकीवर भरधाव वेगात आलेल्या दोन चोरट्यांनी विनर टाउनशिप मुसळगाव येथे राहणाऱ्या एका शिक्षक महिलेची सोन्याची पोत जबरीनं ओरबाडून घेत पलायन केलं। या प्रकरणी MIDC सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तक्रारदार यांनी केलेल्या वर्णनानुसार आणि चोरी करण्यासाठी वापरलेल्या दुचाकीची माहिती घेऊन या गुन्ह्यातील सराईत हे अहिल्यानगर येथील असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार अहिल्यानगरच्या श्रीरामपूर येथून 19 वर्षीय अजय पंडित आणि गणेश चव्हाण यांच्यासह बजाज कंपनीची 220 सीसी पल्सर दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली। यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। सदर संशयितांकडून दुचाकीसह वाट्याला आलेला 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।